आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्रामधील पूर्ण ग्रामरोजगार सहायकानं काम बंद आंदोलन केलं। 1 एप्रिल 2024 पासून आम्ही काम बंद आंदोलन केलं। या महाराष्ट्र शासनानं आमची आणखी काही दखल घेतलेली नाही। आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या काळात 3 ऑक्टोबर 2024 रोजी ग्राम रोजगार सहायकांना 8,000 रुपये मानधन प्लस 2,000 रुपये म्हणजे डीए आणि नेटपॅक यासाठी 2,000 रुपये असे 10,000 रुपये मानधन 3 ऑक्टोबर 2024 चा GR निघालेला आहे आणि तो GR आज पण अंमलात आणलेला नाही। आणि आम्हाला पूर्ण वेळ, आम्ही अर्ध वेळ आहेत, शासनाने आम्हाला अर्ध वेळ ठरलं, आम्ही अर्ध वेळ नाहीत, आम्ही पूर्ण वेळ आहेत। कारण आम्ही 2 टाइमची हजेरी घेतो मजुराची, सकाळी आणि संध्याकाळी, त्यामुळे आम्ही पूर्ण वेळचे कर्मचारी आहेत। आणि आम्ही काम असं करतो की आम्ही दिवसभर 10 पासून तर रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही काम करतो। एखादा 1 लाख रुपये पगारीवाला अधिकारी काम करीत नाही तेवढे आम्ही ग्रामरोजगार सहाय्यक काम करतो, तरी आम्हाला अर्ध वेळ ठेवलं। आम्हाला अर्ध वेळचा दर्जा काढून आम्हाला पूर्ण वेळ करावं। आणि आमचं जे पेमेंट आहे मानधन तत्वावर पेमेंट आहे, आता ते मानधन तत्वावर येणारं पेमेंट आमच्या ग्रामपंचायतच्या खात्यावर जाते, मजुराचं पेमेंट वैयक्तिक खात्यावर जाते आणि ग्राम रोजगार सहायकाचं पेमेंट हे ग्रामपंचायतच्या खात्यावर जाते। मग त्या ग्रामसेवकानं पंचायतच्या सरपंचानं आम्हाला पेमेंट द्यायचं, ते एकतर सरपंच बदललेलं असतं किंवा ग्रामसेवक बदललेलं असतं। मग ते सहीचा नमुना बदलला, आम्हाला 6 महिने पेमेंट मिळत नाही वेळेवर। एक तर 6 महिने पेमेंट अगोदर मिळत नाही आणि नंतर ग्रामपंचायत मध्ये आल्यावर 6 महिने मिळत नाही। आमचं पेमेंट हे डीबीटी द्वारे वैयक्तिक खात्यावर जावं। आमच्या प्रमुख 3च मागण्या आहेत। 3 ऑक्टोबर 2024 चा GR शासनाने लागू करावा, 8,000 प्लस 2,000 चा, आणि आमचं वैयक्तिक खात्यावर मानधन यावं आणि आम्हाला पूर्ण वेळ दर्जा द्यावा। ह्या आमच्या 3 प्रमुख मागण्यासाठी आम्ही 1 एप्रिल 2024 पासून आम्ही काम बंद आंदोलन पुकारलं। त्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज परभणी जिल्ह्यातील सर्वच ग्रामरोजगार सेवकांचा एक दिवसीय धरणे आंदोलन धरलं। आजचं हे धरणे आंदोलन शासनाला, शासन दरबारी कळावं म्हणून आम्ही आज हे परभणी जिल्ह्यातलं धरणे आंदोलन धरलेलं आहे। ह्या GR संदर्भात आम्ही एकच सांगू इच्छितो की GR 3 ऑक्टोबर 2024 ला GR निघालेला आहे, मात्र त्या GR ची वेळोवेळी आम्ही आंदोलन केली, मुंबईला गेलो, धरणे आंदोलन झालो। कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 5-6 आमदारांना मांडलं की रोजगार सहाय्यक हा एक तर अर्ध वेळ आहे, त्याला पूर्ण वेळ द्यावा आणि 3 ऑक्टोबर 2024 चा GR लागू करावा, पुरवणी यादी करावी, अर्थमंत्र्यांनी ते तरतूद करावी। हे सगळं आमदारांनी गाराने मांडून बी आणखी आमचं काम झालेलं नाही। मग या महाराष्ट्र शासनाला ह्या रोजगार हमीची वाट लावायची, थोडक्यात एक तर ह्या रोजगार हमी चालवायची म्हणून चालवायची आणि रोजगार सेवकाला काही द्यायचं नाही, हे ठरलेलं आहे। त्यामुळे आजचं आमचं हे धरणे आंदोलन आहे। आज जिल्हास्तरीय धरणे आंदोलन ठेवण्यात आले। गेल्या 9 दिवसापासून ग्राम रोजगार सहायकांचा संप चालू आहे, पण या 9 दिवसामध्ये जिल्हा प्रशासनाने काही आमची दखल घेतलेली नाही। त्या निमित्ताने आज आम्ही धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। पहिली मागणी म्हणजे जे काही आमचं मानधन आहे ते आमच्या स्वतःच्या खात्यात जमा व्हावे आणि ग्राम रोजगार सहायकांना पूर्ण वेळ कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, अशा 2-3 मागण्या आहेत। पण आज फक्त आम्ही धरणे आंदोलन ठेवलेलं आहे, पण यापुढे आम्ही आमदाराच्या घरावर मोर्चे नेऊ, रास्ता रोको आंदोलन करू। जर आम्हाला कायदा तोडण्याची वेळ जरी आली तरीही आम्ही मागे हटणार नाहीत, पण यापुढे आम्ही आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। माझं नाव शेख जानी, पूर्णा तालुका अध्यक्ष। आज आम्ही या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। मागील 18 वर्षापासून आम्ही ग्राम रोजगार सहाय्यक म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करत आहोत। शासनाने आतापर्यंत आम्हाला केलं आहे, आमच्या भविष्याचा कोणताही विचार न करता तुटपुंजा मानधनावर आम्हाला आतापर्यंत राबवून घेतलेलं आहे। आणि हे काम करत असताना सुरुवातीला त्यांनी 0.75 याप्रमाणे मानधन देण्यास सुरुवात केली आणि त्या पद्धतीने मानधन देऊन 4-5 वर्षे त्याच्यात घालवले आणि पुन्हा 2%, 3% अशा पद्धतीनं त्या टक्केवारीमध्ये त्यांनी वाढ केली, परंतु आम्हाला फिक्स असं मानधन दिलं गेलेलं नाही। परंतु शासनाकडून कामाचा बोजवारा एवढा दिला गेलेला आहे की जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यापेक्षा 4 पटीनं काम आमच्या ग्राम रोजगार सहायकांना दिलं जाते। गावावर काम करत असताना, ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जे काही
शासन दरबारचं रेकॉर्ड असतं ते रेकॉर्ड आम्हाला परिपूर्ण ठेवावं लागतं. फील्डवर काम, नाल्यामध्ये, ओढ्यामध्ये इकडे तिकडे जाऊन फिरून ते कामाची पाहणी करणं, लोकांना काम करण्यासाठी प्रेरित करणं, मजुरांना कामावर नेणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, त्यांच्या हजेऱ्या घेणं, मस्टर भरणं आणि ते कार्यालयामध्ये पौचिती करणं. त्यांचे वेळेत पैसे मिळतात, त्यांच्या अकाउंटवर त्यांचे पैसे मिळतात मजुरांचे. परंतु शोकांतिका आमची अशी आहे की आम्ही केलेल्या कामाचं आम्हाला आमच्या अकाउंटवर आतापर्यंत पैसे दिले गेले नाहीत. शासनाने 30 ऑक्टोबर रोजी 2024ला GR काढला की 8,000 मानधन आम्ही ग्रामरोजगार सहाय्यकांना देत आहोत. त्याचबरोबर 2,000 प्रवास भत्ता देत आहोत. परंतु शासनाने आमची दिशाभूल केलेली आहे. आम्हाला फक्त GRची आम्ही पावती दाखवली, परंतु आतापर्यंत शासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. आणि आमचं फिक्स जे ठरलेलं मानधन होतं तुटपुंजे, ते 8,000 मानधन तुटपुंजे असताना सुद्धा शासनाला ते देण्याची त्यांची भावना होत नाही. आणि आमच्यावर कामाचा मात्र बोजा गाढवाच्या पलीकडे लादल्या जातोय. मारुतराव शंकरराव दाभाडे, पिंपरण, राहणार पिंपरण, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथील रोजगार सहाय्यक आहे. कारण माझं वय आता रिटायर व्हायच्या बाणीत आलेलं आहे, तर पण आजपर्यंत शासनाचा एकही रुपयाचा आम्हाला फायदा मिळालेला नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये धोत्र्या रोजगार सेवक मी एकच आहे. मी शिक्षणात अपुरा जरी असेल तर कामात पूर्ण वेळ आहे. सर्वाच्या अगोदर माझ्या केवायशा झालेल्या आहेत, सर्वाच्या अगोदर माझा कृती आराखडा झालेला आहे. तरी माझं कर्मचाऱ्यांना अभिनंदन केलं, पण अभिनंदन करून पोट भरत नाही. त्याच्याकरता अन्नच खावं लागतंय. म्हणून ते अन्न उत्पन्न करण्याकरता शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं. आणि सर्व हे आमचे पोरं सोर आहेत, सर्व वेळ या ठिकाणी काम करतात. याच्या पाठीमागं परिवार आहे, लेकरं बाळ, आई वडील आणि बाजाराचा पूर्ण खर्च याच्यावर अवलंबून आहे. तर या सर्व सहाय्यकानं काय करायचं? कारण आम्हाला GR लागू केलाय, आम्हाला व्यतिरिक्त काही नको. जे आमचं हक्काचं आहे तेवढंच या ठिकाणी शासनानं आम्हाला द्यावं आणि याच्यातून उपकर्त करावं, एवढी आमची शासनाला पुन्हा पुन्हा विनंती आहे. त्याला काही घरून द्यायचं नाही. कारण अंगणवाडी सेविकाला आमच्या पाठीमागून येऊन मानधन पूर्ण झालेले. आम्ही सभेला गेलो तर आम्हाला चहा सुद्धा कोणी देत नाही, पण त्याची जेवणासकट व्यवस्था आहे. म्हणजे आम्ही कशात कमी आहोत? तुम्ही आम्हाला सांगा. तुमची गरज नाही, आम्ही आमच्या परीने काय करू? मिस्त्रीच्या हाताखाली गेलं तर 500 रुपये हाजरी आहे. शेतात काम केलं 400 रुपये हाजरी आहे. आणि तुमच्या इकडे पूर्ण वेळ करून वर्षात मला 2दा मानधन आले. काल असं 20,000चं आणि पहिलं 45,000चं. मला सांगा, लोकांच्या सालावर राहिलं तर 2 लाख रुपये साल आणि 1 लाख उसने, अशा प्रकारचे व्यवहार चलत असताना माणसानं करायचं काय? शेवटीच्या टायमाला तरी माझ्या कपाळाला टेकवायसाठी तरी शासनानं ठोकळा एक लावला, सत्तेचा म्हणून. धर्माचा नको, भिकेचा नको, तुमचा उपकार आम्हाला नको. जे आमचं मानधन आहे हे आम्हाला मिळावं, हीच आमची इच्छा आहे. आणि नाही दिलं तर आम्ही इथंच नाही तर मुंबईपर्यंत धडकू. आमची आता माघार नाही. एवढी या ठिकाणी आमची शासनाला कळकळीची, नम्रतेची, सर्व जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे. तरी आमची दखल घ्यावं, एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.